आणि योगायोगानं आम्हाला बाप्पाची आरती सुद्धा मिळाली. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपल्या नवीन चांदवड सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड येथे. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड गावापासून मालेगावकडे जाताना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आणि मित्रांनो, या मंदिराकडे जाण्याची गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. मित्रांनो, चांदवड हे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेले व निसर्गाच्या कुशीत बसलेले हे गाव आहे. या मंदिरामध्ये येणारी भाविक भक्त फक्त चांदवडमधील नसून तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामधून आहेत. मित्रांनो, आपण दर्शनाला जाण्याआधी येथे हात पाय स्वच्छ धुवूनच मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. बाप्पाच्या नावामध्येच इच्छापूर्ती आहे, म्हणजेच हा गणपती नवसाला पावणारा इच्छापूर्ती गणपती असा आहे. मंदिराचा इतिहास म्हणजे पूर्वीच्या काळी वडबारे गावातील ही जमीन श्री शिवराम जाधव यांच्या नावावर होती आणि तेथेच ही मूर्ती एका दगडी चौथऱ्यावर त्यांना सापडली आणि तेथे त्यांनी छोटेसे गणपतीचे मंदिर उभारले व हळूहळू गावकऱ्यांच्या मदतीने व गणेश मंदिर ट्रस्टद्वारे हे मंदिर पुढे बांधण्यात आले. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या मंदिरात भाविकांची 12ही महिने गर्दी असते. आमची मंदिरात जाण्याची वेळ ही सकाळची निश्चित झालेली होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही दुपारी 12 वाजेला मंदिरात पोहोचलो आणि आम्हाला योगायोगाने बाप्पाची आरती सुद्धा मिळाली. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया चांदवड सिरीजच्या दुसऱ्या भागात आणि या भागामध्ये आपण जाणार आहोत श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर चांदवड येथे. हर हर महादेव.